सांताक्रूजचा भगवा म्हणून प्रसिद्ध असलेले सांताक्रूजचा राजा मंडळामध्ये भगवा म्हणून ओळखला जाणारा इच्छापूर्ती गणेश सध्या विराजमान झालाय। तसेच या गणेशाचे अनेक वैशिष्ट्य देखील आहेत। तर चला जाणून घेऊया या गणेश मंडळाचा आढावा। आज आपण आलेले आहे सांताक्रूजचा राजा पाहायला। आपण माझ्या मागे पाहाल तर भगवा गणपती विराजमान झालेले आहेत। आपण बघाल तर हे इच्छापूर्ती गणेश आहे। अप्रतिम व सुंदर मूर्ती आहे। या मंडळाचे जे अध्यक्ष आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। सर काय सांगाल, इच्छापूर्ती गणेश आपण विराजमान केलेले आहेत त्याच्याबद्दल? सुदामा मित्र मंडळ आणि मी हेमंत फुलसे। ही मूर्ती गेली 21 वर्ष या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे। याच्यापूर्वी 8 ते 10 फुटाची आमची मूर्ती असायची, पण 21 वर्षापूर्वी आमचे मूर्तीचे जे डोनर आहेत चेतनभाई जैन यांनी संकल्प केला होता त्यांच्या परिवाराने, आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाली। त्यावेळेपासून ही मूर्ती याच्यापूर्वी भगवान गणपतीस याच्या मालकीची होती, ते स्वतः आणायचे, पण हे मंडळाच्या माध्यमातून आम्ही सुरू केली। याला 21 वर्ष झाली, आणि या ठिकाणी लोकांची जी काही इच्छा असते ती पूर्ण झाल्याच्या नंतर लोक या ठिकाणी 1 वडी नारळ, कोणी 50 नारळ, कोणी 100 नारळ हे आणून या ठिकाणी चढवतात, आणि त्या आलेल्या नारळाचं वितरण आम्ही प्रसादाच्या स्वरूपात येणाऱ्या प्रत्येक भाविकांना आम्ही देतो। तसंच आपण हे या मंडळाचे जे अधिक काय कार्यक्रम वगैरे घेतात किंवा काय देणगी वगैरे आम्ही दरवर्षी म्हणजे टाटा हॉस्पिटलला कॅन्सर पेशंटला दरवर्षी आम्ही एका दिवसाचं जी काही मदत असते त्या 450 ते 500 म्हणजे परिवाराला या मंडळाच्या माध्यमातून जी आम्हाला यथाशक्ती मदत करायची असेल ती आम्ही करतो। ती युवक मंडळ यांच्या माध्यमातून ती मदत आम्ही सातत्याने गेली बरीच वर्ष करतो आहे, आणि त्यानंतर देखील काहीला जर आर्थिक मदत हवी असेल तर ती देखील करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ इंडियाच्या माध्यमातून काही अंध मुलं आहेत, तर त्यांना देखील जी काही मदत असेल आमच्या माध्यमातून करायची तर ही करायचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलो आहे आणि करतो आहे। आमची शासनाला देखील एक विनंती अशी आहे की मंडळाच्या माध्यमातून, मंडळ आणि शासन याच्या माध्यमातून एखादी योजना जर शासन आम्हाला देत असेल तर ती आम्ही घेऊन ती करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। शासनाने आम्हाला मदत करावी, जेणेकरून सामुदायिक विषय असे बरेच असतात, पण पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल म्हणा किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल किंवा सफाई कामगार आहेत महानगरपालिकेचे, त्यांच्यासाठी आम्हाला काही करता आलं पण शासनाच्या माध्यमातून म्हणजे मंडळ आणि शासन याच्यातून जर काही करता आलं, किंवा पूरग्रस्त ज्यावेळेला परिस्थिती असते बघा कसं आहे त्यावेळेला बरेच जण शासनाला देखील डोनेशन वगैरे देतात, पण आमचं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की जे डोनेशन आम्ही त्यांना द्यावं यापेक्षा फिजिकली आम्ही त्या ठिकाणी सेवा करायला तयार आहोत। शासनाला आम्हाला संधी द्यावी। तसंच आपण इच्छापूर्ती गणेश असे मानले जातात, त्याच्याबद्दल आपला एक अनुभव सांगाल का? नाही, इच्छापूर्ती गणेश याच्याबद्दलचा अनुभव हा मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी कितीही तुम्हाला सांगितलं तरी त्याहीपेक्षा जी लोक श्रद्धाभावीने या ठिकाणी येतात त्यांच्या मनातल्या इच्छा ज्या काही पूर्ण होत आहेत, उदाहरणार्थ प्रत्येक जणाचं कोणाचं लग्न होत नसेल, कोणाला संतान प्राप्ती आहे, कोणाला आर्थिक तंगी असेल, धंदा व्यापार आहे याच्यामध्ये वृद्धी नसेल, तर प्रत्येक माणूस आपापल्या परीने या ठिकाणी त्याच्या मनातल्या इच्छा मांडत असतो आणि बाप्पाच्या माध्यमातून त्या पूर्णही होतात। तसंच बाप्पा विराजमान झाले आहेत आणि हा बाप्पा आहे तो शेवटला म्हणजे विसर्जन होतं, त्याच्याबद्दल आपण काय सांगा? याचं एक वैशिष्ट्य असं आहे की गेले 21 वर्ष म्हणजे आम्ही ही मूर्ती बसवायला लागल्यापासून वर्सोवा गाव या गावामध्ये मांडवी गल्ली जमात आहे, आणि त्या ठिकाणी या मूर्तीचं विसर्जन सर्वात शेवटी होतं। त्या गावामध्ये ही मूर्ती गेल्याच्या नंतर या मूर्तीचा एक वेगळा माल आहे, वेगळा पाहुणचार आहे, आणि तो म्हणजे प्रत्येक घरातल्या गृहिणी वर्सोवा गावातल्या ह्या त्यांच्या पारंपरिक वेशामध्ये येणार, याची आरती करणार, आणि आरती झाल्याच्या नंतर ज्या वेळेला बाप्पा विसर्जनाला निघणार त्यावेळेला संपूर्ण गाव सामुदायिक पद्धतीने गाणं घालणार आणि नंतर याचं विसर्जन होणार। धन्यवाद सर। आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल, न्यूज मराठी 24/7 मुंबई।